आसाला झोपलीच होती आणि मग तर आता ही पॅकिंग करून कटाळी एक पिशवी भरून अजून एक पिशवीवर चिट्या लिहायच्या अगं हे ताई अजून पॅकिंग करून ठेवलं फक्त नावं लिहायची राहिले ते जाऊन एक पिशवी भरून ठेवली मग हे काही नाव पत्त चालेल तुझा नवरा आला लिहित आहे मग नवऱ्याला ठेवलंय वे तेवढं का सगळंच आपण केलंय त्यांना अगं उद्या राखी पौर्णिमा आहे का अशी नको झोपू ग तू मग काय करू अगं राखी आहे का फरशापासून काढते की फरशा राहू दे काय घालणार का मित्रांनो फरशा कुठं घालतेस असली सांगा मला अगं काय सगळं घालणार डाग पडले तर ते अगं राख्या नाही त्या ग राख्या नाही त्या जायचं काय ना मग त्याला कमवताय तेवढं राखेलाच घालवतात तुम्हाला आता बाबाचं तेवढं बी घालवायचं नाही का आम्ही म्हणा कमवताय तेवढं म्हणजे चल जाऊया जाऊया त्यांच्या बहिणीच साड्या बी आणायला लागते साड्या आणावं लागत्या कोण यायचंय कोण नाही आणि कुणी बहिणीने म्हणजे नंदाने माझ्या व्हिडिओ बघितलं तर कमेंट करा एखादी यायचा नाही यायचाय म्हणून मग साड्या आणाय बरोबर पण एखादी साडी साड्या घ्या तसं नाही बरं का राग येऊन देऊ नका पण आणून ठेवलेलं बरं आहे म्हणजे उद्या काय होतंय घाई गडबडीत जेवण खाणं बघायचं मग आपला हाई कॉलिंग ह्याच्या ऑर्डर घ्यायच्या ठेवायच्या का ते साड्या जाणायच्यात बसायचं तेच कोड आहे म्हणून आज सगळं घेऊन येऊया संध्याकाळी जाऊ की आधार पडल्या संध्याकाळी जाऊया संध्याकाळी करतोय का काय चमकत की तेवढं जास्त हे तांबे कमी चमकत काय करायचं अवघड आहे नाईटी लावते ते मग चांगले त्याला तर दुकानात मी साड्या बघताना दुकानात हात बघायचं नाही बाहेर यायचं दरवाजातून बघायची उचलत खऱ्या रेडची दुकानात नाईटी लावून फसवते ती फसवली अवघड आहे मी काल म्हणतो ती सांगलेला गेलं तर घेऊया चांगल्या मग घेऊन येतं का नाही साड्या 2-4 तरी पुढे माझ्या टकुरी खपारतूच घेऊन यायची अगं नवरा येई ना चल घरी डायरेक्ट आता बघा येईल साड्याचं म्हणलं पण सांगूनच ना तुम्ही आलात किती असा रस्ता वरडून असं जावं लागलं असेल दुकानावरून चालू हा मग अगं माझ्यासारखी उडी टाकली असती टाकली असते पाय मोडला असता काय बाया हे जाव बघा जावाच्या हातात काय नाही व काय नाही आमच्या हातात नुसतं करायचंय काम आणि हे या तुला माल संपत आला तुझ्या माल लावायचा मला अजून काय माल संपत आला संपला इथलं लावायचं बॉक्स हे बी संपत आला असं सोड राहिलं हेच आहे मला आता हेच आहे मग असं बरं झालं काय मित्रांनो करा जरा आर्डरी फिरडरी व्हायच्या चांगल्या मग आपल्याकडे तेल मिळतंय शॅम्पू मिळतंय रोजमिरी वॉटर मिळतंय अजून काय ग कंडिशनर मेहंदी हा मेहंदी मिळतंय बघा कंडिशनर हा सोनाताई हर्बल हा कंडिशनर मला जरा अडकडतं व्हायचं शब्द कंडिशनर म्हणते मेहंदी म्हणते बरं कंडिशनर म्हणून नाही म्हणा येतं पण ते गडबडीत जरा माझ्या तोंडातून जातं म्हणून आपण काय तसल्यात पडत नाही बघा आपला गावठी पुन्हा काळा मसाला इथे आणलेला पॅक केले कधी होय केलं दाखवला असता पॅकेटात तिकडे गावठी पण मसाला सगळं आहे बघा आपल्याकडं आणि नंबरला मग करा की जरा आर्डरी फिरडरी व्हायच्या आ काय हवं येऊ द्या थोड्याशा कुणाला ते केसाची गळती मी बसती मी फोनवर बोलत नाही काय नाही आपल्या मी फोन बोलत नाही तुला मी स्वयंपाक करून देते का भांडी घासून देते का तुला धुवून देते का मग तू ह्याची कशाला माझी वाट बघते एकही कपडा मी धुत नाही भांडे एखादं तर धुईल परत धुणं कसं भांडी घासते एका सकाळची नाही संध्याकाळची कुठली तर असते ती पण तुला मी थोडी म्हणजे मला इथं बोलत होती या तुझ्या काय आणलं पॅक कर म्हणते ती नेमकं तुला या टायमिंगला घेतात पण मी नुसतं आणून देते पण मला असलं काही येत नाही ग त्यापेक्षा आपण बरं आहे का त्या धुणं भांडी स्वयंपाक करायच्या लायकीच आहे आपण तिकडेच बरं आता पॅकिंग करायला सगळं कांबोदी म्हणलं काय सगळं दिलं तिला पॅकिंग तेवढं केलं लिहायचं राहिले लिहायचं भाऊजीला आता लिहायचं ह्यांच्याकडे असतंय पुरगी आणा गेले सकाळी शाळा आहे आणि तू द्यायचं होतं माझ्या शाळा म्हणजे त्यांची शिक्षक परिषद काय आहे तरी मात्र मला ह्यांनी म्हणलं बाया लवकर उठा बाया ना भाऊजीला उठवलंय सकाळी आम्हाला होय तिथे उठ सकाळी शाळा आहे तिथे कुठे उठ सकाळी शाळा आहे दरवाजा वाजवलं मग मला माहित नव्हतं बाबा आपण ह्यांनी उठून दात घासून आल्यावर परत मग मी उठून हळूच मग वाढ लोटाय गेली बाबा शाळेने मग काढून जात मी आंघोळीला गेली होता दीदी चालली होती म्हणलं थांब तुला डबा करायला पाहिजे का आंघोळ करून का करते म्हणलं शिरा केला डब्याला गोड तिला तुपात शिरा खाल्ला नाही कोणी
मी आम्ही म्हणते काय त्यात भात मी म्हणते रात्री मी भात काढून केलाय. ठेवलाय कढईतला काढून करायची शिरा. खायला लागतो आज बघा जेवणात स्वयंपाकाचा व्हिडिओ कोणालाच करायला भेटला नाही. टमाट्याची चटणी हाय, वा मिरचू केलं करायचं, करायचं मिरचू चिरून ठेवले पितळीभर. मी मागाशी माझ्या काही बोट भडभडायला लागली ती. नाही काम करते काम सगळे राहते पण हात लागत नाही करायच्या कामाला. आणि वांग केलंय बघा रबरबीत बारक्या बटाट्याला पुढे. आता लसूण सोलायचं आहे करून घेऊ म्हणजे मुरल जरा मिरची. लिंबू पाहिजे होते एखादा लिंबू. उद्या काय करायचं स्वयंपाक नेमका? उद्या वाटतंय पुरणपोळ्या गेल्या बुके आणून डाळ किलोभर डाळ घालूया. काही सणासुदीचं डाळ घालायला पाहिजे की. सांगा तेवढं मग डाळ करू काय काय म्हणते ते पोळ्या करू रातच करून ठेवतेस का सांग. का बटाट्याची भाजी करू. बटाट्याची भाजी केली तर सणासुदीचं गोड काय नाही असं मग गोड लागतोय मग काय करायचं? खीर बीर करावे. होय खिरीचा शेवाय शेवळ्याची नका शेवाय खिरले गोड लागते. नाही चांगलं लागत. काय बदाम आहे? गव्हाचा आणू आपण खपली गव्हाचं बारीक केलेलं भेटतो. अगं गावठी पण इथं मयूरचं गहू आहे तर फ्रीजवर नेहावा त्या मिक्सरवर दळावा भिजाय घालावा. मयूरचं नाही खपली गव्हाची गहू खीर चांगली लागते. हे जे मस्त लागते आपल्याच्या करत मला नारळ आणून एखादा फोडून त्यात घालायचं चिरून नाही खिसून. सगळं बघा चांगलं होतंय चिरलेलं खोबरं करायला. मला नाही आवडत. ती कचा दाताखाली लागतं मग खिसूनच घालतो आम्ही डायरेक्ट त्याला. मिक्सरला घालायला तुकडं करून तांदळाची पण खीर चांगली होती पण शेवळ्याची खीर नाही काय त्यात शेवळ्या तांदळाची खीर काय असतं आणि ती भात करायचा आणि दुधात साखर टाकली झाली ती खातायच की माणूस. अगं मग शेवळ्याच्या खिरीला ना त्याला ड्रायफ्रूट टाकते ती काजून बदमन मग एवढं आहे का आपल्याकडे? आणायच थोडं थोडं मुलगाचं माझ्या आहे आणायच थोडं थोडं म्हणते ड्रायफ्रूट काजून बदमन. ड्रायफ्रूट त्यालाच म्हणते ते ना. ड्रायफ्रूट वेगळं असते ते गोल चकतीगत असते त्याचं वेगळंच असते ती मिक्सरात बघ की बदाम पिस्ता केलता मी मिक्सरात मोबाईलात रेसिपी बघितली तसं तू घालून तरी मिक्सरातनं काढलं आणि ती पिली बघ त्यात केसर टाकून माणसं तसं. अरे वा आपल्याला तसलं का भेटायचं पहिला. खायला काजू बदाम असतं बघा मित्रांनो आमच्यात पण आता हे 5-6 दिवस झाले नवऱ्यानं जरा काजू बदाम असतं मिश्र्यात हे टाकलं का नाही पुरं काढून टाकते ती. मला तर खाऊच वाटत शिऱ्यातलं नाही का वाटत. कच्च खायला भारी वाटतं बघा. भिजवलेलं बदाम छान लागतं खायला. बद म्हणायचे आता हे आमच्या जावायची तब्येत खराब होऊ नये काय तर उगच खराब झाली म्हणजे माणसं काय म्हणते रे तिला खाया पिया घालते ती माहिती घरात आता काम लागले म्हणायचं यार. काम लागले आता याप लागले बा मागं तरी फोन आज देर उचलतो या आज हॅलो हॅलो चालू नाही. आज एक बी फोन विचारलं पूनम काय मा, करते, दात लय स्वयंपाक पांढरं करते, दिसायला. काम करते म्हणते. पांढरं दिसते ते दात पांढरंच आहे ते का? माझा दातच लय पांढरा आहे. त्याच्यापेक्षा माझं आहे. हां हां तुझं मोठं आहे दात जरा भारी. माझं पांढरायचं आता आत्यानं आमच्या दातावरून मला पसंत केली आहे तेवढं तिकडं आहे का नाही. त्या आलत्या हिला बघून म्हणल्या त्या पोरगी कशी आहे वर तर म्हणल्या नाका डोळ्यानं चांगली आहे नाही नाकानं नाही म्हणल्या डोळ्यानं ही जरा चांगली हाय आपल्या हनुमापेक्षा जरा उजाळ हाय म्हणल्या अंगाबिंगानं चांगली हाय जोडा जमतोय पण नाकाचा शेंडा पैसा असा आहे म्हणल्या पैसा नाकाचा शेंडा असा आहे असं झालं. अजून वाटा काय सगळं आत्याला आमच्या लय नाक ते का नाक आहे मला नाक नाही पण शेंडा आहे नाक माझं नक्कीच आहे. आमच्या मनाला नाक आहे ना मनाला काय नाक आहे पण तिला शेंडा नाही. बापूला काय बापूचं जायचं नाक आहे. माझं सेम टू सेम माझ्यासारखं निघाल की बापूचं मोठं होईल तसं. असं त्या मित्रांनो कसं तरी झालं तर आमच्यापेक्षा आमची लेकरं छान दिसते ते एवढाच गर्व पाहिजे आहे का बस झाले की आई बाप्पापेक्षा लेकरं चांगली पाहिजे आणि आमच्या पण मला तर तिने पोरी शोभून दिसत नाही 10 पटीने यापेक्षा चिकण्या दिसते हीच काय आहे असं अजून म्हणणं कामात झाली नाही काय हाय तर हाय पुरी हाय त्याचं. पुरी चांगल्या आहेत. चला मित्रांनो झालं का नाही जेवण सांगा आमचं जेवण झालंय आणि आता बसून झोपून अशा गप्पा चालू आहेत कशाला कुणी आता कुणी उठायला आणल्या सांगितलं राख्या की? सांगा साड्या कुणी दागिनं आणलं कोण कोण दागिनं सगळं आणतं या कुणाला भावाला बहिणीला? बहिणीला कोण राख्या चांदीच्या आणते द्या